सर्वांना सादर दंडोत प्रणाम. महानुभाव पंथातल्या रिद्धपूर काशीतील अशा पावन ठिकाणी उभा आहे जिथे अनेक गोष्टींची साक्ष आहे. जसं महानुभाव पंथामध्ये खिचपुरी महोत्सव केला जातो, त्या खिचपुरी महोत्सवाची साक्ष देणारं ठिकाण आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त महानुभाव पंथासाठीच नाही तर संपूर्ण मराठी वाङ्मयासाठी, मराठी भाषेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण असलेलं ही जागा आहे. रिद्धपुरातली वाजेश्वरी श्री चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्राची निर्मिती स्थान, ज्या जागेवरती प्रेरणा झाली मायंभट्टांना, ज्या जागेवरती त्याचं लिखाण झालं, त्याचं संकलन झालं, ती ही वाजेश्वरीची जागा आहे. मी सर्व लीळा घटना त्या जागा दाखवणारच आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पाहत राहा आणि पाहिल्यानंतर कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नाही. आणि हो, ही जी मोठी बिल्डिंग दिसते ना, ती एका महत्त्वपूर्ण गोष्टीची साक्ष देणार आहे. ते पण मी तुम्हाला काय आहे ते सांगणार आहे. पहिल्यांदा आपण ही बिल्डिंग कसली आहे ते बघूयात. आज रविवार असल्या कारणाने ते बंद आहे. तेही मी दाखवणार आहे. पूर्ण प्रोसिजर, पूर्ण ही गोष्टमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्वज्ञान अध्ययन केंद्र रिद्धपूर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा स्वामींच्या नावाने अध्ययन केंद्र आहे. हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी ही संस्था आहे. याचं मधलं कामकाज, काय काय सुविधा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या वास्तूकरता श्री प्रभू प्रबोधन संस्थेद्वारा भूमी समर्पित करण्यात आली असून सदर वास्तूचे विद्युत बिल व व्यवस्थापन संस्थेमार्फत करण्यात येते. व्यवस्थापकीय मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, थोर मोठी माणसं आहे, ही अधिकरण आहेत. परिसरामध्ये एंट्री केल्यानंतर पहिलं जे स्थान लागतं ते हे स्थान आहे आडाशी खेळ करणे. या ठिकाणची लीळा आडाशी खेळ करणे. पूर्वी वाजेश्वराच्या जगतीच्या बाहेर उत्तर बाजूला आड होता, त्या आडाशी श्रीप्रभू खेळ करत असत. जगती म्हणजे जो काही कंपाऊंड आपल्याला आजच्या भाषेत म्हणतो, त्या आडाच्या बाहेर असणारा, त्या जगतीच्या बाहेर असणारा, परिसराच्या बाहेर, परिसर म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर असलेला आड, त्याच्याशी श्रीप्रभू बाबा खेळ करत असत. हे आहे श्री गोविंद प्रभूंचं वागेश्वरी. असा ओरिजिनल शब्द आहे, मात्र त्याचा हळूहळू वाजेश्वरी असं झालेलं आहे. या ठिकाणच्या लीळा इथे दिलेल्या आहे. चौकी, खिचपुरी, आरोगणा, दारवंटा स्थान, आडाशी खेळ करणे, हाडाशी खेळ करणे, निरोध परिहार करणे, लिंबाखालील आसन स्थान, भटाची मात्रा स्थान, ह्या संपूर्ण लीळा आहेत. हिचे वाजेश्वराचे चौकी, खिचपुरी, आरोगणा. भक्तजनांचे खिचपुरीची आरोगणा केली. दारवठा स्थान. पूर्वी वाजेश्वराचे देऊळ पूर्वाभिमुख होते. देवळाच्या चौकाचा दरवाजा येथे होता. त्या दरवाजातील श्रीप्रभू सुबंधित हे स्थान व येता जाता श्रीचरणाचा संबंध होत असे.
देवतेचे उजवीकडे आसनस्थान. इथे वाजेश्वराचं देऊळ आहे. इकडे स्थान आपण जाणार आहोत. हा परिसर, इथे हे गुरुकुल आहे. गुरुकुलात आपण उद्या जाण्याचा प्रयत्न करणार आहे. भटाची मात्रा स्थान याच ठिकाणी लीळाचरित्राच्या निर्मितीला खरी सुरुवात झाली असं मी म्हणेन. ही ती लीळा आहे. या ठिकाणी नागदेवाचार्य बसत असत. त्यांना चिंतन करताना माईभट्टांनी बघितलं आणि मग विचारलं की तुम्ही कसलं चिंतन करता. आणि त्यावरून लीळाचरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. पेंडी गमन स्थान है. निंबाच्या खालचा आसनस्थान, दुसऱ्या निंबाखाली आसनस्थान. लिंबाखालील आसनचा श्रीप्रभू क्रीडा. पूर्वी येथे लिंबाचे झाड होते. त्या झाडाखाली नागदेवाचार्य विजनाला बसले असताना भक्तजनांना निरूपण करत असताना या ठिकाणी श्रीप्रभू बाबा येऊन बसत असं ते म्हणतात. हे वाजेश्वराचं पाठीमागून निरोध परिहार स्थान. असं म्हणतात की भोग कुणाला चुकला नाही, परमेश्वराला मात्र त्या गोष्टीचा भोग नसतो. परमेश्वर मनुष्य वेशाचा स्वीकार केल्याने जीवांना घडावा यासाठी काही गोष्टी स्वीकार करत असतात. या ठिकाणची लीळा तशीच आहे. आणि वाजेश्वराची लीळा जर तुम्हाला आठवत असेल की श्रीप्रभूबाबांना मूत्रव्यथा स्वीकारली होती आणि मग वाजेश्वराला नवस बोला असं सांगितलं. नवस बोलला खिचपुडीचा उपहार झाला. मग जो काही मूत्रव्यथा स्वीकारली होती तो परिहार, निरोध, त्रास या ठिकाणी परिहार केला. म्हणजे या ठिकाणी श्रीप्रभूबाबांनी लघुशंका केली. तिकडेही 2 स्थानं आहेत. आम्ही तिकडेही जाणार आहे. 2 स्थानं आहेत. हे रिद्धपुराचा कळस आहे. हळाशी खेळ करणे स्थान. संपूर्ण असताना हे स्थान, ही बिल्डिंग त्या विश्वविद्यालयाच्या संस्थेची आहे. कापूस वाटणी स्थानाकडे चाललो.
पवित्र रिद्धापुरी उमटली देवाची पाऊले. कापूस वाटणे आणि पेंडी गमन या दोन ज्या बालपणीच्या लीळा आहेत त्या स्थानांकडे मी चाललोय. दुख में मत घबराना पंछी, ये जग दुख का मेला है. चाहे भीड़ बहुत अंबर पर, हे आहे कापूस वाटणे स्थान. रिद्धपुरी नांदे हे पेंडी गमन म्हणजे सगळे उपाध्ये जेव्हा सगळ्यांना पेंडी आणायला सांगत विद्यार्थ्यांना ते सगळे डोक्यावर घेऊन चालत असत. आणि श्रीप्रभू बाबांची सॉरी कशाची कापूस वाटणे ते आणि पेंडी हे तर सगळ्यांच्या डोक्यावरती पेंड्या राहायच्या. श्रीप्रभूंची पेंडी मात्र गगनमार्गी म्हणजे आकाशात तरंगत चालायची, डोक्यावर श्रीमुकुटावर नसायची. मग ते आश्चर्य वाटायचं. मग ते उपाध्यायांचे गुंड सामान्य नव्हे, ईश्वर पुरुष होईल का देवता होईल असं म्हणायचे. स्थानाकडून आता मी आळंदी या स्थानाकडे जातो. हे माझ्या शरीकडे हा रस्ता सरळ जातो. तिथून शेतीच्या रस्त्याने नाला उतरून जावं लागतं किंवा मग तुम्ही रुद्रपुरातूनही राजमठापासून जे ओढण झडपाचं स्थान आहे तिथून सरळ रस्ता यायला आहे. पण मग ते येऊन पुन्हा येताना तुम्ही असं उलटही करू शकता, मी जसं चाललो तसंही. किंवा मग येताना तुम्ही राजमठाकडून आळंदी मग वाजेश्वरी म्हणजे आळंदी मग हे कापूस वाटणे पेंडी गमन मग वाजेश्वरी असंही येऊ शकतं.
हे ते आळंदी दोहे देवा भेटी हे स्थान आहे. म्हणजे श्रीप्रभू बाबांच्या भेटीला ज्यावेळेस स्वामी तिसऱ्यांदा आले 22 आदी भक्तांसोबत, धन्यवाद बाबा, 22 आदी भक्तांसोबत त्यावेळेस धन्य हे स्थान आहे. हे आळंदी ठीक आहे. आळंदी दोहिदा भेटी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू पैठण रुद्रपूरला श्रीप्रभूंच्या भेटी करता आले. त्यावेळी श्रीप्रभू दोन्ही आळंदीमध्ये भेटी करत असताना येथे श्रीप्रभूंची व सर्वज्ञांची भेट झाली. सर्वज्ञांनी पुष्ट विभागी क्षमालिंग दिले, परंतु ती श्रीप्रभूंना मानवली नाही. श्रीप्रभूंनी दोन्ही श्रीचरण जमिनीवर आपटले. जमिनीवरचे दगड घेऊन दगडावर जमिनीवर आदळले. आमच्या सर्वज्ञांनी श्रीप्रभूंच्या चरणाखालील रज आपल्या श्रीमुठावर घातले. मग श्रीप्रभू आमचे सर्वज्ञ बाईसे हंसरा चांगले भट्ट मठाकडे गेले. इथली खूप आळंदी याचा अर्थ दोन मोठमोठी रांजणांमधली जी जागा होती त्याला आळंदी असं म्हटलेलं, म्हणजे त्या जागेला. तर ही खूप मजेशीर गोष्ट आहे की ज्यावेळेस श्रीप्रभू बाबा पाठीमागून क्षेमालिंगन दिलं म्हणून स्वामींना मारतात, बुदबुद करी असा आदळल्याचा उल्लेख आहे. आणि त्यावेळेस बाईसा म्हणते थोरलेनी बाबा दाखोटे बाबा मारले, म्हणजे मोठ्या देवाने लहान देवाला मारला असं ते आहे. आणि मग स्वामी श्रीनेत्रे श्रीकरे श्रीमुखे वाढले. जेव्हा बाईसा धावत पळत स्वामींच्या भेटीला येतात त्यावेळेस असं हे महत्त्वपूर्ण लीळेचं स्थान आहे. मी जो मग म्हटलं की रिद्धपुरातून येणारा हा रस्ता आहे, आता सिमेंटचा झालेला पलीकडे एक स्थान आहे. या स्थानाकडून हे एक स्थान आहे. मी मग जसं म्हटलं ज्यावेळेस तिसऱ्यांदा श्रीप्रभू बाबांच्या भेटीला रुद्रपुरून पैठणून भक्त बाईसा हंसराजा चांगले भट्ट त्यांच्यासोबत स्वामी आले ना, त्यावेळेस इथं भेट झाली ती. रुद्रपूरला अगोदर बाईसांना आणि हंसराजांना स्वामींनी पाठवलं होतं आणि चांगदेव भट्ट आणि स्वामी असे दोघंच ज्यावेळेस आले ते खैराळा उपानो त्यागू ही जी लीळा आहे त्याच वेळेची. मग त्यावेळेस स्वामींची श्रीप्रभू बाबांची भेट या ठिकाणी झाली. हे एका मतानुसार मांडलिक स्थान आहे, एका मतानुसार निर्देशरहित स्थान आहे. चला, मतमतांच्या जगामध्ये आपला जन्म झाला आहे, काय करणार त्याला. आपल्या कन्फर्म सांगणाऱ्या लीळामध्ये जन्म झाला असता तर भाग्य उदयाला आलं असतं, मात्र तसं नाही झालं ना. या रस्त्यानं आपण रुद्रपूर आळंदीचे स्थान करून मी आता रुद्रपुरात चाललो आहे. उपाध्याच्या हमारी प्रभु से प्रसन्न पाहुया.
हे पोहोचलो आपण रुद्रपुरात. हा रस्ता आहे, मागून गाड्या गेट कडून आपण इकडे येतो. हे ओढण झडपाचं स्थान आहे. ओढण झडपाचा आवार. हा राजमठ आहे. राजमठाच्या उजव्या हाताला ओढण झडपाचा आवार आहे. या नावाचा एक भक्त होता, तो दुरळू म्हणजे काहीसा दुष्ट होता. त्याच्या घरी जाऊन श्रीप्रभूंनी स्वतः सगळं खाल्लं वगैरे. नागदेवाचार्य भक्त खूप भियायला लागले. नेमका त्याच वेळेस तो आला आणि तो नागदेवाचार्य सांगतात, तुमचं घरी असं असं केलं, खाल्लं. ते म्हणतो माझं दैव आहे, भाग्य आहे असं म्हणतो तो. आणि मग भट्टोबासांना बरं वाटतं. हा तो परिसर राजमठाचा. आपण राजमठाच्या बाहेर निघाल्याबरोबर उजव्या हाताला पाचराऊत बाबांचा मठ आहे. त्या मठामध्ये 2 स्थान आहे. तीही 2 स्थानं बघणार आहोत. श्रीप्रभू माता पिता हे फक्त म्हणायला शास्त्राच्या आधार नव्हतं, तर श्रीप्रभू बाबांनी प्रत्येक वेळा ते कृतीतून दाखवलं. सर्व तीर्थ म्हणून जे तीर्थ आहे जिकडे आपण जाणारच आहोत, या बाजूने तो रस्ता जात असतो. तर श्रीप्रभू माता पिता कसे होते याचं हे जिवंत उदाहरण. एका बाईचं सुयेर म्हणजे बाळंतपण श्रीप्रभू बाबांनी केलं. किती मोठी गोष्ट आहे. सुयेर करणे. आणि ती पण बाई अशी होती का, एकटी बाई होती. ती गरोदर होती. स्वतःच्या पतीशिवाय तिच्या घरी लहान थोर कोणीच माणसं नव्हतं. ती बाळंतीण होण्याची वेळ जवळ आली होती. तिने मनोरथ केला की राऊळ बाप आहेत, ते जर येतील तर माझे बाळंतपण करतील. असा मनोरथ करतात. अंतर्यामी श्रीप्रभू येथे येऊन पोहोचले. त्यांनी त्या बाईचे बाळंतकीन केले. 12 दिवसपर्यंत श्रीप्रभूंनी त्या बाईचं बाळंतपणाचे सर्व कार्य केले. काय देवाची कृपा आहे. जो देवाच्या भक्ताची सेवा दास्य करतो ना, श्रीप्रभू परमेश्वरसुद्धा करतात. त्याचं तेवढं समर्पण लागतं. ते प्रत्येक वेळा प्रत्येकाचं असतंच असं नाही. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नांदेडला नाही का, आमच्या थोर भक्त असणाऱ्या निळभट्टांचं सगळं अशक्तपणाचं शुश्रूषा सेवादास्य असं म्हटलं तरी वाईट नाही. कारण की सगळे काही केलं देवाने. शुश्रूषा केली, त्यांची सेवा दास्य खरं तर परमेश्वराचं असतं, पण क्रिया तीच असली. आणखीन एक भाग्यवान भक्त होते. ते भाग्यवान भक्त म्हणजे रूपनायक. त्यांचं 3 ठिकाणी घर होतं. एक या ठिकाणी होतं रूपनायकांचा आवार, एक इथे, एक दाभेरीला आणि एक काटसूरला. त्या विचारांना 3 वेळा त्यांचं स्वामींची भेट झाली. सगळ्यांनाच नसतं हे भाग्य. ते भाग्य असायला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं. आपण तसे कर्म करंटे, ना देवाचं सन्निधान जोडलेलं आहे, ना देवाच्या चतुर्विध साधनाची सेवा दास्य घडते. देवाने जे विधी सांगितले ते आपल्याकडून हवे तसे घडत नाही. इथून बाहेर आल्यानंतर आपण उजव्या हाताला हे स्थान लागतं, जे प्रसादवत स्थान आहे. विचारूची राऊ खळी गोडयेसी, नमस्कार माझा जडा चेतनासी. हा आहे विचार चिरा प्रसादवत स्थान. या ठिकाणच्या लीळा
पूर्वी येथे एक पाषाण होता. त्या पाषाणावर श्रीप्रभू दररोज उभे राहत. कधी बसत आहे. मग आज कोणीकडे खेळ क्रीडा करायला जावे यासंबंधी विचार करत असं म्हणून या विशिष्ट पाषाणाला विचारचरा असे नाव पडले. इथल्या लेळा टेकाळी खालाळी अनुवाद करणे, धामणे मावरे म्हणणे, शिराळे फुसदे म्हणे, नानोरी सोनोरी अनुवाद, आठे जया अनुवाद अशा या ठिकाणच्या लेळा आहे. रोज श्रीप्रभू बाबा इथं उभे राहून विचार करत. किती भाग्यवान आहे. रोज रोज म्हणजे किती काय भाग्याची वर्णावी, काय महात्म्य सांगा. राऊळ माय राऊळ मा समोर बसले आहेत परमपूजनीय पट्टाधिष्ठित म्हणून आमनायाचार्य श्री पैठणकर बाबाजी. धन्यवाद. हॅलो. सोने सळे गव्हाची रोटी आरोग्य करणे स्थान आहे. नमस्कारी मूर्ती आहे. या ठिकाणी एक ओटा बसवलेला आहे. ओटा म्हणजे शिरा आहे. पाषाण नमस्कारी. हा श्री आचार्य श्री पैठणकर बाबांचा मठ आहे, आश्रम आहे. पलीकडे जो दिसतो तो उपाध्याच्या आवाराचा कळस आहे. अलीकडचा आता जे सोने सळा गव्हाची रोटी बघितली तो आहे. कैसा मुझे पे जादू डाला इकडे आपण जाणार आहोत